तर कोल्हापुरातला पूर ओसरण्यास आता सुरुवात झाल्यामुळे कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळालाय। पूर ओसरण्यास सुरुवात होताच आता पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 फुटानं घटली आहे। दरम्यान पन्हाळा गगनबावडा मार्ग अद्यापही पाण्याखालीच आहे। जिल्ह्यातील 85 बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत। तर दुसरीकडे सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालंय। काही ठिकाणी रात्रभर प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। अशातच शहरातील टायटन शोरूम जवळच्या रस्त्यावरचं पाणी ओसरून आता रस्ता खुला झालाय। कोल्हापूरचा पूर आता ओसरायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 1 फुटाने आहे ते पंचगंगा नदीची पाणी पातळी आता कमी झालेली आहे। त्यामुळे काहीशे रोड आहे ते आता खुले व्हायला सुरुवात झालेली आहे। आंबेवाडी या परिसरामध्ये मी आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते जमा झालं होतं आणि त्यामुळे हा रस्ता बंद होता आणि आता चालत लोक या रस्त्यावरून जाताना आपल्याला दिसून येतात। जवळपास या ठिकाणी 1 फूट पाहिजे ते पाणी पातळी कमी झालेली आहे। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर हा कोल्हापूर ते पन्हाळा आणि तिथून रत्नागिरीकडे जाणारा महामार्ग आहे आणि या महामार्गावरती 2 ते 3 ठिकाणी पाणी आलेलं आहे। आंबेवाडी परिसरातली ही सगळी दृश्य आहेत आणि या ठिकाणी हा रस्ता काहीसा खुला झाल्यामुळे चालत ये जा नागरिकांची या ठिकाणी होताना पाहायला मिळते। मात्र याच्या पुढं रेडेढोह आहे आणि पुढं केरली गावामध्ये सुद्धा पाणी आहे। त्यामुळे या ठिकाणची वाहतूक अद्यापही सुरू झालेली नाही किंवा पूर्ववत झालेली नाही। मात्र एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे आणि पूर ओसरायला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना एक प्रकारचा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळते। मात्र हा रस्ता आणि कोल्हापूर गगनबावडा रस्ता अद्यापही पाण्याखाली आहे। याशिवाय जिल्ह्यातले 85 बंधारे सध्या पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळते। शहरातलं पाणी मात्र आता ओसरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नागरिकांना एक प्रकारचा तो दिलासा म्हणावा लागेल। शहरातलं जनजीवन आता पूर्वपदावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र ग्रामीण भागातला पुराचा विळखा आहे तो अद्यापही कायम असल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। या ठिकाणी जर विचार करायला गेलं तर पलीकडे आंबेवाडी, चिखली, वळणगे अशा पद्धतीची गावं आहेत आणि या गावांना अद्यापही पुराच्या पाण्याचा विळखा आहे तो दिसून येते। दुसऱ्या बाजूचा विचार करायला गेलं तर पूर्व बाजूला आता महापुराचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येते। कारण पंचगंगा नदीचं पाणी जसजसं पूर्व बाजूच्या दिशेने जाईल तसतसं त्या परिसरातल्या नृसिंहवाडी, कुरुंदवाड, शिरोळ या परिसरातल्या अनेक गावांना आता पुराच्या पाण्याचा विळखा आहे तो बसत आहे आणि त्यामुळे इथं प्रशासनानं सध्या लक्ष दिल्याचं पाहायला मिळते। एकूणच कोल्हापूरची पूरस्थिती पाहायला गेली तर आता पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे। मात्र पाणी उतरण्याचं प्रमाण आहे ते संत गतीनं आहे आणि याचाही आता प्रशासनानं विचार करण्याची गरज आहे ती निर्माण झालेली आहे। मात्र या महापुरामुळं जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाला यश आलं असलं तरी शेतीचं मात्र मोठं नुकसान आहे ते यावर्षी झालेलं आहे। त्यामुळे शेतीची तात्काळ आता पूर ओसरल्यानंतर पंचनामे करण्याची गरज आहे ती शेतकरी व्यक्त करतायत आणि त्यामुळे आता प्रशासन या पंचनाम्यांना गती आणणार का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। तर रेडेघाट परिसरामध्ये दरड कोसळली आणि पावनगड मार्ग बंद झालाय। सतत